दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेंद्र उर्फ भाऊ सर्जेराव पालकर, राहणार पालकरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना शिंदे गट बांधकाम कामगार सेना. कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील खानविलकर पेट्रोल पंपा शेजारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेले शिवसेना संपर्क व जिल्हा मध्यवर्ती कार्यालय सध्या ओस पडल्याचे निराशाजनक चित्र पाहावयास मिळत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी तसेच मतदारसंघनिहाय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी निश्चित वेळापत्रकानुसार येथे उपस्थित राहावे असा उद्देश या कार्यालयामागे होता. मात्र प्रत्यक्षात पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पदाधिकारी यांनी या कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. परिणामी जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी अपेक्षित असलेली व्यवस्था कोलमडली असून कार्यालयात कोणतीही हालचाल नसल्याने ते अक्षरशः ओस पडले आहे. कार्यालयात पत्रव्यवहार व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेकांना आपली कामे मार्गी लावण्यासाठी गारगोटी किंवा कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान या कार्यालयासाठी नियुक्त करण्यात आलेले पूर्णवेळ अधिकाऱ्यांशिवाय केवळ राजकीय हालचालीत गुंतले असल्याची चर्चा कार्यकर्त्यातून होत आहे. त्यामुळे जनसंपर्काच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयाचा उद्देशच अपूर्ण राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. ही स्थिती बदलून जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी कार्यकर्ते व नागरिकांतून होत आहे. तसेच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.